नमस्ते. आज तुमच्या समोर लाईव्ह यायचं म्हणजे आज सकाळी मी पेपर एक वाचला आणि एका पत्रकाराने एक बातमी लावल्या. अतिशय चुकीची बातमी लावली असं म्हणायचं मला. कारण का पेठ वडगाव मध्ये क्रीडा संकुलन व्हावं म्हणून जे आपण आंदोलन उभा केले, ह्या आंदोलनाला कुठं तर आता यश येतेला दिसत असताना काही राजकीय लोक काही जण पत्रकारांना घेऊन काहीतरी पोळ्या भाजण्याचं काम करत आहेत आणि चुकीची बातमी लावून लोकांच्या संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आज जे बातमी जी लावल्या त्या अतिशय चुकीची लावल्या आणि अशा बातमीचं कृती समिती आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. काही जर लोक असं चुकीचा मेसेज लोकांच्यात सोडून जर संभ्रम अवस्था निर्माण करत असतील तर आम्ही हे गप बसणार नाही. त्या वार्तानं जी बातमी लावल्या त्या वार्ताचं असं म्हणणं आहे की हातकलंगड्यामधनं क्रीडा संकुल पेठ वडगावला नेलं जात आहे आणि हातकलंगड्यात क्रीडा संकुल होणार नाही. मला वाटतं हा पत्रकार जरा अर्ध्या हळकुंडाने पिवळा असल्यागत असं मला वाटतंय. कारण का त्याला नेमकं प्रोसिजर काय आहे आणि आता कुठल्या प्रोसिजर प्रस्तावावरती काम चालू आहे हे माहीतच नसल्यागत असं मला वाटतं. त्याला काही माहीतच नाही आहे. कारण का मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आम्ही कुणाचं हिसकावून घ्यायला गेलेलं नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला लागलो. आम्ही आमच्या हक्कासाठी लढवले आणि आमच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आम्ही हे सर्व करत आहे. आम्ही कुठला स्वार्थ किंवा कुठला आम्ही पक्षपात किंवा ह्या पक्षाचं किंवा त्या पक्षाचं नाही. हे जे आंदोलन उभा केले हे सर्व पक्ष आंदोलन उभा केले आम्ही आणि यात सर्व पक्षीय नेते सुद्धा ह्या आंदोलनात आहेत. आणि त्या वार्तानं असं म्हणले की आम्ही हातकलंगड्यात, पण त्या वार्ताला मी आज सांगू इच्छितो की क्रीडा संकुलन हे हातकलंगड्यात सुद्धा होणार आहे आणि पेठ वडगाव सुद्धा होणार आहे आणि उपरीमध्ये सुद्धा होणार आहे. हे तिन्ही प्रस्तावावर काम चालू आहे आणि तुम्ही उगाच काही तर लोकांचं संभ्रम अवस्था निर्माण करून लोकांच्यात एकामेकाच्यात वाद करण्यावर काय बातमी लावू नका. कारण का हातकलंगड्याला आमचा कधीही विरोध नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी विरोध होणार नाही. कारण आमची भावना सुद्धा एक चांगली भावना आहे की बाबा क्रीडा संकुलन तिथं पण व्हावं आणि क्रीडा संकुलन इथं पण व्हावं. उगाच कुठलीही बातमी लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही राजकारण करू नका. मला एवढंच म्हणायचं आहे आणि या पत्रकाराचा आमच्या कृती समितीच्या वतीनं जाहीरपणे निषेध करतो आम्ही. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.